आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टी व्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. ह्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे ती त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे. थँक्यू. दुपारी साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला. त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथं हजर झालं आणि डिपार्टमेंटबरोबर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर मदत करत होतो. इकडचे ओढे असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय हाती यश येत नव्हतं. नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे आहेत खाजगी मालकीचे, ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्यानं, तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता. नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडे स्थळातल्या सगळं युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडं जाणं, तर आमची मुलं पहिली पुढं जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं. त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला. त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथे गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले. अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे. आरोपी स्वतः सोबत फिरत होता, माहिती तुम्ही पण पाहिलं ना? हो हो. सीसीटीव्ही चेक करण्यासाठी फिरत किती म्हणायचं धाडस म्हणजे त्याचं हाईट एवढी आहे साहेब, ज्या वेळेला आम्ही पहिला CCTV चेक करायला गेलो त्यावेळेला तो आरोपी समोर बसला होता आणि ज्या वेळेला तो सायकलवरनं तिथं जाताना दिसला संशयित बरं का, तर त्यावेळेला त्याची एवढी हाईट, तो म्हणतो ह्या बघा मीच आहे सायकलवाला, एवढ्यापर्यंत ते म्हणजे त्याला काय देवाने ती सुबुद्धी म्हणावी का दुर्बुद्धी दुर्बुद्धी नाही सुबुद्धीच म्हणावी का, ते शोधण्यासाठी त्याचं ते वाक्य तेवढं एक कामाला आलं असावं. त्यांनी कुठं प्लॅनिंग या गोष्टी केल्या नाही, ते आता कसं आता प्राथमिक दर्शनी आम्हाला नाही सांगता येणार. बस धन्यवाद. पार्श्वभूमी होती का? पार्श्वभूमी आता तो शेतीत काम करणारा मुलगा, त्याची पार्श्वभूमी तरी आपण म्हणजे असं कधी जाणवलं नाही आमच्या पिंपळवंडीकरांना, कारण ज्याला गरज लागेल त्या शेतकऱ्याकडे तो कामाला जायचा रोजंदारीने आणि परत घरी जायचे संध्याकाळी. आता इथले बरेचसे लोक अशी आहेत का ती रोजंदारीने कामं करतात. साधारणतः 20 ते 25 वर्षाचं वय असावं त्याचं आणि ते चिमुरडीचं बालिकेचं 10 वर्ष, ती मला वाटतं 4थीला होती ना, 4थीला होती ती. नातेसंबंध ओळख काय नाही, तो फक्त आमच्या मळ्यातल्या आमच्याकडेच जनरली ती लोक कामाला जास्त असतात, ते पाण्यातला होता आणि हा असं करेल असं कोणाला कधीही वाटलं नव्हतं.
आता आम्ही थोडा हे पंचगव्याचं काम करून थोडं आता आम्हाला सांगितलं आमचं काम करू द्या जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पुरावे गोळा करता येतील लक्षात आलं स्वतः इतके आम्ही कोणाला एवढं नॉलेज नाही किंवा काय त्यांच्या भावना तीव्र आहे हे थोडस लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट ऐका 2 मिनिटं दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो. पिंपळवंडी हे मोठं गाव आहे तालुक्यामधलं. इथं पिंपळवंडीचं आउटपोस्ट गेले 8 ते 10 वर्ष बंद आहे आणि आमचा सरळ इथं आरोप आहे का इथं कायदा व्यवस्थेचा अजिबात इथं सुव्यवस्था नाही. आमचा आरोप आहे स्वतः. बरोबर 8 वर्ष आहे ना पण सगळ्यांचं आहे ना. 8 वर्ष झाले बंद आहे. सध्या आपण तुमची जी आता इश्यूज आहे आता तुम्ही मला सांगताय तसं तुम्ही सांगता त्याचं आपण समाधान करू. ठीक आहे. दारूच्या धंद्याचं सर्रास चालू हो आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळेच हे सगळं झाले आता. हो बरोबर आहे. याचं तुम्ही तुमचं जे म्हणणं आहे ते सगळ्या मॅथमॅटिक्स बाबतीत होईल आणि त्याच्यात मी जी जबाबदार आहे त्याच्यावर ऍक्शन होईल. हे तर क्लिअर तुमच्या समोर सांगतो मी. ठीक आहे. ऍक्शन लवकर झाली गावच्या नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर झाली पाहिजे सगळ्यांचं म्हणणं आहे. आरोपीला सगळा जे तपास आहे ती योग्य रीतीने करून द्या. आपण लवकर ते लवकर त्याच्यावर ऍक्शन त्याला ना फाशी जर लवकर एक बहीण होती मला. लवकर त्याला फाशी झाली पाहिजे. कारण आमच्या पण बाकीच्या आया बहिणी आहेत, पुरी आहेत, सुरी आहेत, नाती आहेत, दुती आहेत, कुणी पण आहेत. आम्ही रोज कामात धंद्याला जाणार माणसं. म्हणूनही आम्ही इथे आता विजिट आमची एवढी मागणी आहे लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला काय आमचं आहे ना आमचं कार्य पाहिजे ते सगळं करू फक्त लवकरात लवकर. तुम्ही आमच्या सगळ्या नागरिकांना ना इथे शुअरिटी द्या का 1 महिन्यात आम्ही या केसचा निकाल लावून टाकू. ऐकून घ्या. कायद्याची तुम्ही काही चुकीचा प्रॉमिस केला तुम्ही माझ्यावर प्रश्न निर्माण करताय.
आम्ही 15 दिवसामध्ये ती चार्जशीट पाठवली आहे, ती सुद्धा आम्ही 15 दिवसामध्ये पाठवणार आहे. हो पुढे चालेल, लवकर ते लवकर जे जास्तीत आहे जास्त लवकरात लवकर. इकडनं बोलत आहे साहेबांना. माननीय कोर्टामध्ये लवकर ते विनंती करून पुढची प्रोसेस करून देणार. हो चालेल, धन्यवाद. बरोबर चला आता आपल्याला काम करू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.